नमस्कार मंडळी. तर आम्ही आज म्हणजे काल रात्री रांगणागडावर गेलेलो, म्हणजे 7:30 वाजून सुटलो. जाताना आमका पूर्ण काळोखच गावलो त्याच्यामुळे, आणि पाऊस भरपूरच होतो त्याच्यामुळे आमका काय व्हिडिओ बी काय असं बनवून भेटाक नाही. त्याच्यामुळे आम्ही सकाळी आता रिटर्न येलो, 10-10:30 सुटलेलो. आणि येताना आम्ही काय काय थोडे थोडे व्हिडिओ बी थोडे शूट केलो. आणि काय काय थोडीशी माहिती म्हणजे आमका जमली तशी आम्ही तुमका सांगलो. काय चुकलं मी असं तर म्हणजे तुम्ही सांभाळून घ्या. आणि हे मी यो माझा मित्र, यो माझा भाव, आणि एक तो म्हणजे व्हिडिओ बनायचा तो. आणि 4 जण होतो मी. हां, आणि 4 जण होतो आम्ही. ते 4 जण सकाळी जरा अर्जंट काम दिल्यामुळे ते 4 जण घरात गेले. आणि म्हणजे तुम्ही पण एकदा या गडावर येऊन बघा कसं वाटतं. म्हणजे तुमका आम्ही पण थोडे काय काय म्हणजे आतमध्ये कसा वाटतात आम्ही दाखवायला. आणि त्याच्यानंतर आता आम्ही सकाळी जसं गाडीला येलो आम्ही आमची चढल्यानंतर, तुम्ही आता या ट्रॅफिक जरा बघायचं. म्हणजे किती लोक असं दिवसात विजिट करतात बघा जरा. म्हणजे तुम्ही पण तुमका शक्य झाल्यास जमल्यास या. फक्त काय थोडी जरा वयस्कर लोकांसाठी वाट जरा जरा ह्या असा म्हणजे एकदम असा दमाईमाग होता, त्याच्यामुळे ते करा. बघा जमल्यास या. धन्यवाद. आणि मित्रांनो, ही रांगणागडावर जातानाची वाट आहे. अशा प्रकारे कुंपण आणि चिऱ्यांची अशी बांधकाम केलेली आहे. त्या साईडलाच ही अशी छोटीशी नदी आहे, म्हणजे नदी नाही म्हणू शकत, व्हाळी आहे, व्हाळी. तर रांगणागडाच्या गडावरती जातानाची वाट होता, त्या वाटेवर हे असे बेंच वगैरे बनवले असतात, जेणेकरून कोणा कसा दमा वगैरे झाला तर त्याच्यावर आपण बसाक शकतो आरामात, बसाक पण शकतो जर उन्हात वगैरे. त्या आता पावसात काय एवढा आहे ना. त्यानंतर आता पण एक मस्तपैकी एक ब्रिज बांधलेला होता. ब्रिज आता आपण तिथे जरा इथं काय झाला, झाड पडल्यामुळे तिची वाट बंद झाली आहे, त्याच्यामुळे खालनं जाऊचं लागतं. पण खालनं पण जाऊ एक भारीच वाटतं. म्हणजे थंयचो जो पाण्यातनं जाऊतो तो म्हणजे हा असा प्रवास तो भारीच वाटतं. म्हणजे तुमचा तो दाखवतोय तो तुम्हीच सांगा म्हणजे कसा वाटला. नारूड साईडच्या वाटेन तुम्ही जर गेलात तर हे पहिलंच प्रवेशद्वार इथं गावता. मला कसं वाटतं म्हणजे एकदम विनोद आता त्या काळातलं, प्राचीन काळातलं म्हणजे कसं बांधकाम वगैरे कसं आता बघा. ते काय तेव्हा काय डोक्यालिटी काय चाललं तेव्हा काय परिस्थिती काय नाही होते. आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर लगेचच 2 साईडला 2 तोप असं. आता रात्री नवीन वगैरे त्याच्यात काय काय केलेला असा.
इकडे असा नारूरच्या वाटेन तुम्ही जर येलाय तर दरवाज्यात प्रवेश केलाय की असं एक जुनी विहीर असा शिवकालीन ती बघा कशी आता म्हणजे त्यांनी कसं काय काम केले नाही असतं तेव्हा म्हणजे तेव्हा JCB असा काय नाही होता कसं बघा कशी दिसतात ती बघा त्याला पोरल आग आणि लूक चला आम्ही आता चलो गणेश मंदिर राजवाडा गणेश मंदिर राजवाडा त्या साईडी आता आम्ही हे सगळं फिरतलो थोडेसे आमचे माणूस काय आला तरुण असल्यामुळे ते खाली सुटले पळाले ते गावात गेले आम्ही आता जरा हे सगळं जरा बघतलो कारण परत कधी योग गावात काय माहिती काय वातावरण झालं होतं बघा एकदम क्रेझी. नमस्कार मित्रांनो, बोल मरे आता. हा खूप लाजरा आहे बघा, नाम पण लावलाय बघा. किती रे? 1 2 3 किती 1 2 दोन किती सॉरी 12 दुने किती 12 दुने किती 12 दोन थोडा एकदा कोणी धबधबा आहे माझा नाही काय डॉन आहे डॉन डॉन काय दिवाना नाही कोणाचा कोणाच्या पप्पाच्या परीचा. चला चला सगळ्या पप्पांच्या परीचा दिवाना तो. बोला आणि जाऊया. मंडळी जरा व्ह्यू बघून घ्या पावसाच्या दिवसातलं म्हणजे असं वाटतं बघा, एकदम भारी वाटतं हो, म्हणजे बघण्यासारख्या. मित्रांनो मगाशी सांगलंय तसं आता मी गणेश मंदिराकडे पोहोचलो. गणेश मंदिर व्ह्यू बी टाकायचो जरा कसे आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलो. त्याच्या साईडीक एक मस्तपैकी धबधबा असा तो तुम्ही बघू शकताय, म्हणजे भारीच वाटतं. तर कसं बघा वाटतं वरती आम्ही काल रात्री एवढे रांगणाकडे आमच्या नारळाच्या वाटेने आम्ही होळी देवळाकडे येलो. रात्री मस्त की जेवण बी केला, पण जर जेवणाचं सामान जरा कमी आडा, पण ताडपत्री बी काहीतरी झोपायपाचा व्यवस्थित सामान आडा, कारण लय हवा बिवा लय असा त्याच्यामुळे काय झोपायपा काय गावणार नाही. पण पाणी अवजड मारत त्याच्यामुळे झोपाचा बी सामान जरा व्यवस्थित जास्त आडा, म्हणजे कसा तुमका व्यवस्थित रोग बी गाव काय म्हणा. आम्ही रात्री अनुभव घेतलो, पण बाकी व्यवस्था बरी असा, काय तसा मोठासा काय नाही. आणि आमचे कुक बघा, हे खूप आहेत आमचे. पुढे पहिले चिकन केलं लाकडं. मेन गोष्ट म्हणजे पावसात इलाज तो लाकडामध्ये घेऊन या, कारण लाकडाकडे गावतात पण ती हात पेटणार नाही होय तशी, कारण मग जेवणाक लेट होता. आम्ही रात्री आम्ही फुकान गेलो 8:30 किलो आणि रात्री 3:30-4 वाजता आम्ही जेलो भात बीत करून. त्याच्यामुळे लाकडामध्ये घेऊन या. आणि मेन म्हणजे 1 लिटर पेट्रोल आला. पेट्रोल नाही आणला तरी डिझेल हडा. हा नाही